संपूर्ण राज्यभरात पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यंत भीषण अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे। नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे ते पाणी शेतांमध्ये आता शिरतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय, त्यामुळे बळीराजा सध्या हवालदिल आहे। या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री सुद्धा पाहणी दौरा करणार आहेत। मुख्यमंत्री स्वतः सोलापूर आणि त्यानंतर लातूर दौरा करतील आणि यावेळी ते पूरस्थितीची सुद्धा पाहणी करणार आहेत। पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सचिन, आता तुम्ही धाराशिवमध्ये आहात, काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळते? आता पाणी ओसरतंय का? जनजीवनावर किती परिणाम आहे आणि आज उपमुख्यमंत्री स्वतः तिथे येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर काय वातावरण? नक्कीच रिद्धी, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। कालपर्यंत हा जो शेत आहे पूर्णपणे 1 ते 1.5 फूट या शेतामध्ये पाणी होतं, मात्र काल दुपारपासून या परिसरामध्ये पाऊस थांबलेला आहे। रिमझिम असेल मात्र मुसळधार पाऊस पडलेला नाही, त्यामुळे जो पाणी आहे तो ओसरले। अनेक गावांची रस्ते जे आहेत पुन्हा सुरू झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी या शेतामध्ये 1-1.5 फूट पाणी होतं साचलेलं, त्या ठिकाणी आता अशा पद्धतीने कोरडं आहे। काही ठिकाणी जर असेल तर सोडून बाकी सर्व कोरडं या ठिकाणी होते, ही आनंदाची बाब आहे। आणि दुसरीकडे जनजीवन पूर्वपदावर आता यायला सुरुवात झालेली आहे आणि याच संपूर्ण या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परांड्याच्या दौऱ्यावरती येणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये ते असणार आहेत आणि या ठिकाणी विविध भागांमध्ये जाऊन त्या नुकसानीची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर दुपारी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी धाराशिवमध्ये येणार आहेत आणि ते देखील या ठिकाणी पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर बीड असेल किंवा लातूर असेल, या ठिकाणी देखील जे नेते आहेत ते येणार आहेत। लातूरमध्ये मुख्यमंत्री स्वतः येऊन तिथे पाहणी करणार आहेत, तर बीडमध्ये अजित पवार दुपारनंतर संध्याकाळी जाणार आहेत आणि त्या ठिकाणची पाहणी करणार आहे। एकंदरीत चित्र जर पाहिलं तर या 24 तासांमध्ये पूर्ण चित्र या ठिकाणचं बदललेलं आहे। 24 तासापूर्वी माजवला होता, मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होता, अनेक नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आलेलं होतं। शेत मात्र आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर 24 तासामध्ये तुरळक पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जी नदी नाले होते त्यांचा जो स्तर होता पाण्याचा तो खाली आलेला आहे। शेतामध्ये साचलेलं पाणी होतं ते कमी झालेलं आहे। जी पुलावरून रस्त्यावरून वाहणारं पाणी होतं ते देखील आता कमी झालं आणि परिणामी अनेक गावांची जी रस्ते बंद झाले होते ते रस्ते सुरू झालेले आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं ते देखील आता ओसरलेलं आहे, अशी परिस्थिती आहे। दिलासादायक परिस्थिती याला खरं तर या 24 तासामधली म्हणावी लागेल। रिद्धी, अगदी सचिन, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। आता बातमी सोलापुरातली। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांना आजही सुट्टी दिली गेली आहे। सोलापुरातील परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळते आणि खबरदारीचा उपाय म्हणून आज थेट शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनिकेत, शाळांना तर सुट्टी दिली गेलेली आहे, पण इतर सगळी काय परिस्थिती पाहायला मिळते? जिथे कुठे पाणी साचलेलं होतं ते सगळं पाणी आता ओसरताना दिसतंय का? रिद्धी, आपण जर पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडला आणि त्यानंतरनं सीना नदीमध्ये जे आहे ते 2 लाख क्युसेसनं पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो सीना नदीच्या लगत असलेली जी गावं आहेत त्या गावाच्या शेजारची सगळी गावं जी आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। मी सध्या सोलापुरातील सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरती आहे आणि त्याची वाहतूक जी आहे ती काल रात्रीपासून बंद करण्यात आलेली आहे। पुणे सोलापूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची देखील वाहतूक जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। दुसरीकडे सोलापूर कोल्हापूर जो मार्ग आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जो सोलापूर आहे त्याचे सर्व मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये जी सीनालगतची जी गावं आहेत आणि सीना नदी ज्या ज्या गावातून वाहते त्या गावांमध्ये भीषण अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर एक जर बघितलं गेलं तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या संपूर्ण महामार्गावरती लागलेल्या आहेत।
आणि दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत त्या शाळांना देखील प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आलेली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री जयकुमार गोरे असतील, या सर्वांचा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी या सर्व मंत्र्यांचा जो आहे तो दौरा होणार आहे. त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे सोलापुरातील जे बाधित झालेले शेतकरी असतील, अतिवृष्टी झालेली जी लोक असतील, यांना कशा प्रकारे दिलासा देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रिद्धी जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अनिकेत. आणि यानंतर आपण थेट बीडमध्ये जाणार आहोत. तिथून प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. उदय, काल पाणी साचलेलं होतं बीडमध्ये, पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पाणी मात्र ओसरत नव्हतं. आताची नेमकी काय परिस्थिती? बीड जिल्ह्याला गेले 3 दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय आणि यामुळे बीडमधील सिंदपणा असेल, गोदावरी असेल, मांजरा नदी असेल, या नद्यांना पूर आला होता आणि ही पूर परिस्थिती आता कमी होते. काल रात्रभर पावसाने उसंत घेतली, परंतु आकाशातले ढग मात्र कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कुठेतरी भीती अद्यापही कायम आहे. पिकांचं तर मोठं नुकसान झालं. याबरोबरच आता जे पुरामध्ये लोक अडकले होते त्यांना देखील बाहेर काढण्यासाठी लष्कर असेल, NDRF असेल यांच्या पथकाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलंय. बीड तालुक्यातीलच कुर्ला येथे रात्री जवळपास 50 जणांना पुराच्या पाण्यातून लष्कराच्या पथकानं बाहेर काढलंय. आता अशा स्थितीत मंत्र्यांचे दौरे देखील आज सुरू होणार आहेत. अजित पवार हे सायंकाळी बीडमध्ये पोहोचत आहेत आणि बीडमधील काही भागाची पाहणी करणार आहेत. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील दुपारी धोंडराई, गेवराई तालुक्यातील धोंडराई आणि परिसरातील पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. आपण जर पाहिलं तर प्रशासन अलर्ट मोडवर असलं तरी नद्यांना जे पाणी आलंय, जो पूर आलाय, त्यापुढे प्रशासन देखील हातबल ठरत आहे आणि काही ठिकाणी तर नागरिकांना वाचवणं किंवा पुराच्या पाण्याच्या बाहेर काढणं शक्य नाहीये. त्यामुळे आहे त्याच ठिकाणी सुरक्षितरित्या त्यांना थांबवण्यात आलं आहे. आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात ही परिस्थिती जी निर्माण झाली, जी जसं तुम्ही म्हणताय की अजूनपर्यंत एकंदरीत पूर्णपणे जनजीवन आता पूर्वपदावर यायला आणखी वेळ लागणार आहे. पुढचा तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.